मी प्रकाश पाटील, निळजे ग्रामस्थ। आज आपण सर्व नागरिक हा जो टनलमुळे त्रास सहन करतो याचं एकमेव कारण म्हणजे रेल्वे प्रशासन। कारण ज्या वेळेला हा टनल बनवायचं ते ठरवलं, आम्हाला कुणकुण लागले ग्रामस्थांना की तिथे टनल होतं, त्याच वेळेला आम्ही प्रखर विरोध केला। विरोध याच्यासाठी केला, आम्हाला टनलसाठी विरोध नाही की आम्हाला मुळात ती जागा चुकीची आहे। कारण ते जागेचा भौगोलिक रचना अशी आहे की पूर्ण निळजेपाडा, घेसर यांच्या शेतजमिनीचं पाणी त्याच ठिकाणी लोढा साईडला पलीकडे वाहून जातो आणि लोढा साईडला एक नदी सुद्धा आहे। त्या नदीला जर भरती आली किंवा पूर आला तर पाणी रिव्हर्स मारतं, अजून तिथे पाणी बस असतं। त्यामुळे आम्ही त्यांना रेल्वे प्रशासनाला वारंवार विनंती अर्ज केले, बैठका घेतल्या, अगदी डीआरएम जाऊन बैठक घेतली की बाबा त्या ठिकाणी तुम्ही देऊच नका, एकतर त्या ठिकाणी द्यायचं असेल तर आरओबी द्या, म्हणजे रोड ओव्हरब्रिज द्या। कारण पूर्व पश्चिम जोड रस्ता एक डीपी रस्ता म्हणून होतं, ते द्या। पण रेल्वे प्रशासन काय जमलं, फक्त 4-6 महिने काम बंद ठेवला, पण पुन्हा जसं आहे तसं त्यांनी काम चालू ठेवला। तरी आता जे हाल होतात याला पूर्णपणे जबाबदार रेल्वे प्रशासन आहे, बाकी काहीच कारण नाही। तर आमची रेल्वे प्रशासन आता एक मागणी अशी आहे की जे तुम्ही निळजेचं जे निळजे पूर्व पश्चिम जे LC2 होतं, जे फाटक होतं, म्हणजे 60 वर्षापासून जे फाटक होतं, ते फाटक म्हणजे येथील सर्व नागरिकांची, आजूबाजू परिसरांच्या रहिवासींची जीवनवाहिनीच होती। ती जीवनवाहिनी त्यांनी बंद केली। तर त्या जागेवर आता त्यांनी काय RUB रोड अंडरब्रिज मंजूर केलंय, त्याचं काम लवकरात लवकर सुरू करावं, अन्यथा आम्ही आता उग्र आंदोलन करू। धन्यवाद।